मुख्यमंत्री कोट्यातलं घर लाटण्याच्या प्रकरणात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता अडचणीत आले आहेत। कोकाटेंचा राजीनामा कधी हा सवाल विरोधकांनी लावून धरलाय, पण सरकारी पातळीवर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत अजून कोणतीही हालचाल दिसत नाहीये। कोकाटे स्वतःहून राजीनामा देणार की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार, हा प्रश्न आता विचारला जातोय। दरम्यान बंदुकीच्या लायसन्ससाठी कोकाटेंनी जी माहिती भरली होती त्यावरूनच त्यांचं बिंग फुटलंय। पाहूया एक रिपोर्ट। आधी धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे। नव्या सरकारला अजून 100 दिवसही पूर्ण झाले नाही, तोच अजितदादांचे 2 शिलेदार अडचणीत आले। मुख्यमंत्री कोट्यातलं घर मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याप्रकरणी कोकाटेंना कोर्टानं दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे। कोकाटेंचा राजीनामा कधी घेणार असा प्रश्न आता विरोधक विचारतायत। मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही। कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही, कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेलं आहे आणि मिळवलेलं आहे। त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये सांगतात की आरोप लागू द्या, आरोप स्पष्ट होऊ द्या, आरोप सिद्ध होऊ द्या, त्याच्याशिवाय राजीनामा देणार नाही। आणि दुसरीकडे आरोप सिद्ध झाले, शिक्षा झाली तरी राजीनामा देणार नाही। त्यामुळे नैतिकता जी आहे ही नैतिकता संपूर्णतः या महायुती सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे, ही यातून लक्षात येतं। मात्र आमची राज्यपालांकडे मागणी आहे की तात्काळ माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि अर्थातच मंत्रिपदावरून त्यांना बरखास्त करावे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी राहुल गांधींचा दाखला देत कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। एक्सवर पोस्ट करत त्यांनी म्हटलंय की मानहानी प्रकरणात न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी 24 तासात रद्द करण्यात आली। सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी 24 तासात आमदारकी रद्द केली। आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार? धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही? त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयानं शिक्षा सुनावली तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही। सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय? दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आमदारांना पदावरून काढण्याची प्रोसेस असल्याचं सांगत सरकारला घाई नसल्याचे संकेत दिलेत। कुणाला आमदार पदावरून काढणे किंवा मंत्री पदावरून काढणे याकरता जी प्रोसेस आहे, एक कोर्टाने सुनावून दिल्यानंतर वरच्या कोर्टात जाता येतं, वरच्या कोर्टात जाता येतं। आपल्याकडे सर्वांना मुभा आहे, तुम्हाला म्हणा तर माणिकराव कोकाटे आता आपापल्या जे काही त्यांना निर्णय आला आहे माणिकराव कोकाटेबद्दल, त्यावर ते पुढच्या कोर्टात जातील। सरकार तुम्ही असं समजा असं की गंभीर गुन्ह्यावर त्याचा राजीनामा घेतला पाहिजे वगैरे वगैरे, यावर एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून जावं लागतं। घर लाटल्या प्रकरणात अडचणीत आलेल्या कोकाटेंचा बंदुकीचा परवानाही रद्द होण्याची शक्यता आहे। 40-50 कामगारांना आठवड्याला रोख पगार द्यावा लागत असल्याने सुरक्षेसाठी कोकाटेंनी बंदुकीचा परवाना घेतला होता, तोही कोर्टाच्या रडारवर आहे। आता शिक्षेच्या विरोधात कोकाटे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। पण जो न्याय राहुल गांधींना लावला, जो न्याय सुनील केदारांना लावला, तोच न्याय कोकाटेंना लावणार का, याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।